नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 183 आणि 184. निसर्गदत्त महाराज म्हणतात, युगेच्या युगे उलटली तरी मनुष्य फारसा बदललेला नाही. काही प्रश्न अजून आपली उत्तरे किंचाळून किंचाळून मागतच आहेत. श्री महाराज म्हणत, विचारशक्तीच्या आणि कल्पनाशक्तीच्या दुरुपयोगामुळे आपण इच्छा आणि भीती यांच्या सापळ्यात अडकलो आहो आणि तुम्ही वस्तुतः केवळ वर्तमान काळात असूनही तुम्हाला मागच्या भूतकाळातील असह्य प्रसंग आठवतात. जसे आजाराचे प्रश्न, आर्थिक प्रश्न, नातेसंबंधातील प्रश्न, मालमत्तेविषयीचे प्रश्न, असे परत होऊ नये म्हणून त्याची काळजी, किंवा पुन्हा असे होऊ नये अशी भीती, हे तुमच्या मानसिक काळाचे घटक आहेत व तुम्हाला ते नकळत जास्तीत जास्त वेळ भूतकाळात आणि भविष्यकाळात ओढतात. म्हणून काही लोकांना तर फक्त आणि फक्त साधे डोळे लावण्याची पण भीती वाटते. हा केवळ स्मृतीचा दुरुपयोगच आहे. एका अर्थाने वर्तमानात सारे अज्ञात असते. एका अर्थाने वर्तमानात सारेच अज्ञात असते. म्हणून श्री महाराज म्हणतात, ज्ञातामध्ये जगणे हेच बंधन आणि अज्ञातात जगणे. मला या वर्तमान काळाव्यतिरिक्त काहीही माहीत नाही. ते काही असो किंवा नसो, मी या क्षणी पूर्ण रिकामा आहे, कोरा आहे. अशा प्रकारे केवळ वर्तमानातील अज्ञातात जगणे म्हणजेच मुक्ती, असे श्री निसर्गदत्त महाराज जगावेगळे सांगतात. वास्तविक देहाकार हे माझे स्वरूप आहे, हा गैरसमज आशा, वासना आणि भीती यांच्या मुळाशी आहे. म्हणून केवळ असणे म्हणूनच राहा. काल्पनिक ढाचा ठरवून जीवन जगू नका. भूत आणि भविष्य यांचा अशा खुबीने वापर करा की त्यांचा मुळीच त्रास होणार नाही. त्यामुळे निव्वळ असा. भूतकाळ भविष्याला ज्या बिंदूत स्पर्श करतो तेथेच लक्ष ठेवा. आपण म्हणून स्वतःला जे काही कवटाळून बसलो आहोत ते वस्तुतः आपण मुळीच नाही. ती केवळ आपली स्वतःविषयीची आपणच केलेली कल्पना आहे, एक तऱ्हेची प्रतिमा आहे. असे जेव्हा आपण तटस्थ शुद्ध जाणीवेतून दुरून पाहाल, तेव्हा आपण आपल्या स्वस्वरूपाजवळ आलो आहोत असे समजा. तेथून नाशिवंत ते नाशिवंत, काल्पनिक ते काल्पनिक, आणि असत्य ते असत्य, आणि सत्य ते सत्य, हे आपण स्वच्छ पाहू शकू, असे श्री महाराज म्हणत. यात कठीण काहीही नाही, फक्त कळकळीची जिज्ञासा आणि असंगता पाहिजे. असत्यालाच सत्य म्हणून घट्ट पकडल्यामुळे सत्याचे दर्शन एवढे दुर्मिळ झाले आहे. आपण निव्वळ आहोत अशा असण्यात असताना जितके आपण सुखी आहोत, आनंदी आहोत, तितके सुखी आणि आनंदी आपण अन्य कशाच्याच सहवासात कधीच नसतो. स्वतःला सोडून जराही इकडे तिकडे चढू नका. जसे आहात तसे अगोदरचे म्हणूनच असा. आपल्यातच मुरा, आपल्यातच लय पावा, पण जागृत दक्ष असे राहा. जे बदलते ते खरे नाही. जे खरे आहे ते कधीच बदलत नाही. आपल्यामध्ये काय खरे आहे, जे बदलतच नाही व ज्याच्या असण्याला तुम्हीच पुरावा पण आहात, असा पुरावा म्हणून तुम्ही फक्त असा. भाग 184.
जे अविभाज्य आहे जे अविभाज्य आहे, त्यात वेगळेपणा म्हणजे भेदात्मकता आणता येत नाही. शब्दांनी वस्तुस्थितीचे वर्णन मुळीच करता येत नाही. शब्द वस्तुस्थितीचे वर्णन करत नाही, तर उलट त्या शब्दामुळे विपर्यास किंवा चुकीचे अर्थ निघतात. म्हणून वस्तुस्थिती अशाब्दिकच राहू द्या. वर्णन करत बसू नका. न वर्णन सांगत बसा. न वर्णन ऐकत बसा. गुरुवचन काय ते तू आहेस हे कधीच निष्फळ होत नाही. ते हंगामाची वाट पाहत राहते. बीज पेरण्याचा हंगाम संपला की पीक घेण्याचा हंगाम सुरू होतो. मध्ये जरा वेळ लागतो. तो वेळ लागणारा तो लागतोच. तुम्ही जे शिकवता ते तुम्ही जाणलेले असावेच लागते. मगच तुम्ही ते जाणता. तेच इतरांना शिकवू पण शकता. सद्गुरु वचने तुम्हाला तुमच्या मूळ पूर्णत्वाकडे म्हणजे अगोदरपणाकडे आणतील. मागे आणतील. जसे लिहिलेल्या अक्षराच्या मागे कागद असतो, चित्रांच्या मागे कॅनव्हास असतो, बोलपटाच्या मागे पडदा असतो, त्याप्रमाणे तो कागद, तो कॅनव्हास, तो पडदा फार फार पूर्वीचा सनातन वगैरे वगैरे नसतो. तर ज्या क्षणी अक्षरे दिसतात, त्याच क्षणी खऱ्या अर्थाने तो तेथेच असतो. त्याच्यामुळेच अक्षरे दिसतात, चित्रे दिसतात. अशा प्रकारे तो फक्त मागे असतो, आधाराला असतो. तो जर असा मागे नसेल, म्हणजे चित्राच्या किंवा लिपीच्या अगोदर नसेल, तर काहीच नाही असेही म्हणता येत नाही. कारण काहीच नाही म्हणायला पण त्याच्या मागे काहीतरी हवेच हवे असो. अतिशय अचूक नकाशा असला तरी त्याच्या मागे कागदच आहे. दोन्हीकडे लक्ष असणे म्हणजे नकाशाकडे लक्ष असणे, कागदाकडे लक्ष असणे, चित्राकडे लक्ष असणे, चित्राला आधारभूत असलेल्या कॅनव्हासकडे लक्ष असणे, हे दोन्हीकडे लक्ष असणे, यालाच निसर्गदत्त महाराज पूर्णत्व म्हणतात. तुम्ही जेव्हा विचारता सद्वस्तू कशाने जाणली जाते, तेव्हा हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे, हेच आपल्या लक्षात येत नाही. मग तुम्ही विचारता, मग बरोबर कोणता प्रश्न आहे? आपला प्रश्न चुकीचा आहे हे कळले की बरोबर कोणता प्रश्न आहे हे विचारायची पाळीच येत नाही. मग बरोबरच प्रश्न विचारला जातो. नकळत तुम्ही सद्वस्तूकडे पण अर्जित ज्ञानाने जाता येते असे मानता. मग तुम्ही सद्वस्तूला जाणणारा पण आणाल. सद्वस्तू असण्यासाठी किंवा तिला जाणण्याची जरुरी नाही, हे नीट जाणून घ्या. ज्ञान अज्ञान आहे नाही हे कळणे ज्यामुळे शक्य झाले, ती अगोदरपणाने असणारी सद्वस्तूच आहे. हे आहे पण हे असणे पण तुमच्या ठिकाणी मूळचेच आहे. अवांछनीय आहे. ते मिळवायचे नाही, ते मिळालेच आहे. केवळ आहेकडेच म्हणजे असणेपणाकडेच फक्त आणि फक्त लक्ष द्यायचे आहे. तुम्ही जेव्हा सद्वस्तूला भेटायला जाल, ते भेटायला जाणे हीच खरी तुमची चुकामुक झाली असे समजा. असे मजेदार विधान श्री निसर्गदत्त महाराज करतात. हे सर्व मनोमय आहे, अमुक तमुक आहे. ते दूर करून तुम्ही आत्ताच्या आत्ता इथेच याच क्षणी तेच आहात आणि तेच असा. असण्याचा शुद्ध प्रकाशच असा. सर्व सामान बाहेर फेकल्यावर उपयुक्त खोली अधिक उपयुक्त उरते. सर्व जाणारे जाते. जेव्हा जे जे उरते ते म्हणजे उपयुक्त खोलीतील आकाश, ते तात्काळ प्रगटते. श्री महाराज म्हणतात की आपला कधीच स्वरूपापासून कधी म्हणजे कधीच वियोग झाला नव्हता, होत नाही, होणार पण नाही. तुम्ही आताच इथेच याच क्षणी परिपूर्ण आहात.